पाहिलं होतं एक स्वप्न मी, अभिमानाने जगण्याचं. जगता जगता अनेक धडे वेचण्याचं आणि वेचलेलं सारं वाटत राहण्याचं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी माझ्यात फार रमायचे. रमता रमता घरोघरी कशी आणि कधी पोहोचू लागले कळलंच नाही. ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्या प्रवासाचा आनंद घेत आहे आणि नेहमीच घेत राहीन. मी माझ्यावर प्रेम करत आहे. माझ्या स्वप्नांना नवे पंख देत आहे. स्वतःवर काम करण्याच्या प्रवाहात तुम्हालाही बोलावत आहे. तुम्हाला माहिती आहे, स्वतःचा शोध संपतच नाहीये. नव्यानेच सारं उलगडतंय. रोज काहीतरी नवीन घडतंय. आठवतंय आजही सुरुवात कुठून केली, तेव्हा सोबत कोण होतं. तेव्हाचा आणि आत्ताचा हिशोब करण्यासाठी माझ्याकडे तसं बरंच काही आहे. पण सोडून देणं मान्य केलंय मी. माफ करायला शिकत आहे. जगण्यात हलकंपण आणत आहे. रोज नवं जगणं, रोज नव्याने फुलणं. सायली म्हणजे फूल, फुलासारखंच बहरणं आणि जगण्याचा सुगंध पसरवत राहणं. थकायला होतं, तारांबळ उडते. सगळं करता करता भलतीच कसरत होते. तरीही उत्साह संपत नाहीये. आवडणारं काम करताना कामच पूर्ण होत नाहीये. किती आणि कसं, काय काय बरं करू? कशा कशासाठी जगू आणि कशा कशामागे पळू? हे सारं चालू असताना मला जरा थांबायचंही आहे. शांत बसून निवांत करायचंय पळणाऱ्या मनाला, सांगायचंय धावणाऱ्या विचारांना की हो, सगळं करूया, पण आयुष्यातला ठहराव न घालवता. स्वप्नांकडे धावताना लहानातली लहान गोष्टही अनुभवायची आहे मला. चहाचा घोट, वहीचं पान, पेनातली शाई संपतानाचं शेवटचं अक्षर, पुस्तकाचं पान बदलतानाचा आवाज, फोडणीचा वास, झाडांची सळसळ, फुलांचा सुवास, कानाकोपऱ्यातली धूळ, तर कधी चकचकाट. किती साधं आणि सोप्पं आहे हे सारं. मला वाटतं आपण ना उगाचच गुंता करून ठेवतोय. गुंता सोडवायचं काही अवघड नाही, मुळात गुंताच नाहीये. ते आपण आपल्याच विचारांना दिलेलं नाव आहे. ते विचार शांत झाले, व्यक्त झाले, की होईल सारं सरळ, सुटसुटीत. फक्त आता शांत व्हायचंय आपल्या सर्वांनाच. येणारे अनुभव येत राहणार आहेत, त्यातून शिकत राहायचंय. फक्त आणि फक्त चांगलं, योग्यच वेचायचंय. जोपर्यंत आपण धडा शिकत नाही, तोपर्यंत आयुष्य शिकवत राहतं. कटू धडे देत राहतं. हे चांगलंच समजलंय आता मला आणि तेच मला तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येकच गोष्टीत ना, साहजिकच मला आता चांगलंच दिसू लागलंय. हा दृष्टिकोन बदलायला खूप वेळ गेला, खूप त्रास झाला, खूप चुकाही झाल्या. पण मी घडत गेले आणि घडत आहे. त्यामुळे चुका करायला घाबरायचं नाही आणि चुकांमधून शिकायला विसरायचंही नाही. अजून बऱ्याच चुका करून बरंच काही शिकायचं बाकी आहे. अजून जगायचं बाकी आहे, घडायचं बाकी आहे. शेवटी काय, तर थांबायचंही आहे आणि पळायचंही. हसायचंही आहे आणि हसवायचंही. रडायचंही आहे आणि रडवायचंही. स्वतःसाठी बोलायचंही आहे आणि स्वतःसोबतही बोलायचंय. फक्त शिकत राहायचं, मनावरचं ओझं व्यक्त करत जगायचं. अनुभवलेलं सारं वाटत फिरायचं.